तिथे मुंबईतल्या पवईत भीमनगरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाच्या तोडक कारवाईवरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलं। मंगेश नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेंच्या आदेशाने गेले होते असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला। मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला। पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय? आज हे मागासवर्गीय सगळे कुटुंब जय भीम नगर मधले 600 कुटुंब फुटपाथवर झोपले आहेत। अरे थोडी तरी जनाची नाही मनाची ठेवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा। आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड्स करून साध्या पोलीस 100 पूर्ण पोलिसाचा ताफा 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय। गर्भवती स्त्रियांना 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढला। अध्यक्ष महोदय, हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? विरोधी पक्षनेते कोणाचा आहे? मुंबईतल्या अंधेरी आरटीओमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। मोटारसायकलची परीक्षा घेतली आणि ट्रकचं लायसन्स दिलं असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे। अंधेरी आरटीओमध्ये गेल्या वर्षी जवळपास 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले होते। त्यातील 76,354 लायसन्स अवैध वाहनावर गेले। दुचाकी आणि 4 चाकी वाहनं केवळ या वाहनाचा वारंवार वापर करून स्कूटर पासून क्रेन पर्यंत विविध श्रेणीच्या वाहनासाठी 76,354 ड्रायव्हिंग लायसन्स दिले। अध्यक्ष महोदय, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।